हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचं भूमिपूजन संपन्न। धोके पे धोका या अतुल लोंढे यांच्या एका ट्विटनं राजकीय वर्तुळात खळबळ। शिवसेना सचिव सिद्धेजी कदम यांनी स्वीकारला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार। महाड MIDCतील नवीन कारखान्याला खैरे ग्रामस्थांचा विरोध, ग्रामस्थांकडून आंदोलन आणि आत्मदहनाचा इशारा। अनिल हरिश्चंद्र शिगवण यांना महाराष्ट्र सरकारचा युवा शेतकरी पुरस्कार प्रदान। सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील रायगड पाटबंधारे कोलाड येथे असलेल्या नाना नानी पार्कच्या नूतनीकरण आणि त्या ठिकाणी प्रथमच छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याने त्याचं भूमिपूजन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्मारकाची उभारणी करण्यात येणार असून येथे असलेल्या नाना नानी पार्कच्या कमानीला किल्ल्यांच्या तटबंदीप्रमाणे उभारणी करण्यात येणार आहे। त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक पिढीला संभाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास बघायला मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली। तालुका रोहा येथे नाना नानी पार्कचं आपण सुशोभीकरण व संभाजी महाराजांची पुतळा आपण इथं उभा करतोय। पुतळ्याची उंची जवळपास 6 मीटर असून त्याचा खालचा चौथरा 3 मीटर उंचीचा आहे। जवळपास टोटल हाईट आपली 9 मीटर होती आहे। त्याच्याबरोबर आपण बाग बगीचा सुशोभीकरण, परत संभाजी महाराजांचं जीवनपटाची 3D मोरल्स वगैरे सर्व आपण या ठिकाणी एक पर्यटनासाठी एक आकर्षण असं आपण इथं डेव्हलप करणार आहोत। लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येतील तशा राज्याच्या राजकारणात मोठ्या नाट्यमय घडामोडी बघायला मिळत आहेत। अशातच काँग्रेस नेते, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या एका ट्विटनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। सुनील तटकरे, धनंजय मुंडेंसह अजितदादा गटाचे 12 नेते भाजपात प्रवेश करणार असल्याचा दावा काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी केला। एक्स माध्यमातून ट्विट करत अतुल लोंढे यांनी हा सर्वात मोठा दावा केलाय। धोके पे धोका, ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजपने ठगा नहीं। सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री आदिती तटकरे, सुनील शेळके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे 12 बडे नेते, मंत्री, आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार असे अतुल लोंढे यांनी त्यांच्या एक्स माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांच्या शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत जाणार। अजितदादा बहुतेक एकटेच त्यांच्या पक्षात राहणार असंही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे। सध्या त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। रायगड जिल्ह्यातील कोलाड, रोहा या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या भूमिपूजनासाठी आलेल्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। प्रचाराचा नारळ हा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर फोडायचा असतो। आदरणीय दादांनी, तटकरे साहेबांनी, भुजबळ साहेबांनी प्रचार प्रमुख म्हणून माझ्यावरती लोकसभेची जबाबदारी दिलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून 3 तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी भूमिपूजन झालं, अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली। लक्षात घ्या, प्रचाराचा नारळ हा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर फोडायचा असतो आणि ही निवडणूक जाहीर व्हायच्या अगोदरची जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया आज या ठिकाणी मी पार पाडतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, आदरणीय दादांनी, तटकरे साहेबांनी, भुजबळ साहेबांनी माझ्यावरती प्रचार प्रमुख म्हणून या ठिकाणी लोकसभेची जबाबदारी दिलेली, त्याचाच भाग आज दिवसभर या लोकसभा मतदारसंघामध्ये 3 तालुक्यातच जवळजवळ 25 कोटी रुपयाच्या विकास कामाची या ठिकाणी भूमिपूजन झाली आणि आज शेवटचा कार्यक्रम या ठिकाणी समारोप हा या ठिकाणी आंबेवाडीतील जिल्हा परिषद गटाच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाला। त्या ठिकाणी स्वाभाविक आहे की लोकसभेमध्ये या ठिकाणी मागचे 5 वर्ष या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व
आदरणीय तटकरे साहेब या ठिकाणी या देशामध्ये करतात. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत तटकरे साहेबच या ठिकाणी महायुतीचे उमेदवार या ठिकाणी असणार आहे आणि त्या भूमिकेतून पक्ष कार्यकर्त्यांच्या समोर येणाऱ्या काळामध्ये आपण कामाला लागावं या भावना व्यक्त करणं हे माझ्या कार्यकर्त्याचं प्रचार प्रमुख म्हणून जिम्मेदारी आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांचे मोठे बंधू शिवसेना सचिव सिद्धेजी कदम यांनी कार्यभार स्वीकारला आहे. पर्यावरण क्षेत्रात सिद्धेजी यांनी मागील अनेक वर्षापासून नवनवीन उपक्रम राबवले आहेत. या विषयासंबंधी त्यांची आवड निश्चितच महामंडळाला नव्या उंचीवर नेऊन ठेवेल. तसेच सर्वसामान्य नागरिकांना प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी ते नक्कीच योग्य ते पाऊल उचलतील असा विश्वास आमदार योगेशदादा कदम यांनी व्यक्त केला. शिवसेना सचिव सिद्धेजी कदम यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दादांनी हजेरी लावली होती. महाड MIDC कोणत्या ना कोणत्या कारणास्तव नेहमी चर्चेत असते. कंपनीमध्ये वायू गळती होणं, स्फोट होणं, आग लागणे असे अनेक प्रकार नेहमी सुरू असतात. मागील काही दिवसापूर्वी जिते थांबणे सवाने ग्रामस्थांनी नवीन येणाऱ्या MIDCला कडकडून विरोध केला होता. ग्रामस्थांच्या विरोधामुळे भूसंपादन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावं लागलं. सवाने ग्रामपंचायत हद्दीतील खैरे या गावाशेजारी सुदर्शन फार्मा आणि आणखी एक नवीन कंपनी सुरू होणार असून त्या कंपन्यांच्या उत्खननाचं काम सुरू आहे. ग्रामस्थांनी लेखी पत्रव्यवहार करून कंपनी उत्खननाचं काम बंद पाडलं होतं. परंतु ग्रामपंचायत प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थ यांना विश्वासात न घेता कोणाच्या परवानगीनं कंपनीच्या बांधकामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली असा आरोप या ग्रामस्थांनी केला. तसेच कोणत्याही प्रकारची नवीन कंपनी आमच्या गावाच्या शेजारी सुरू केली तर आम्ही तीव्र आंदोलन आणि आत्मदहन करू असा इशारा देखील खैरे येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील खैरे हे गाव आहे. या खैरे गावाच्या 50 फुटाच्या गावाच्या रहिवासी गावाच्या 50 फुटा अंतरावर प्रस्तावित शासनाने MIDCने प्रस्तावित असे 2 प्लांट इथं आणण्याचं धोरण आखलेलं आहे. ते 2 प्लांट हे केमिकल प्लांट आहेत आणि ते केमिकल प्लांट हे खूप आपल्या मानवी जीवनावर घातक असे रासायनिक प्रकल्प आणण्याचं इथं या धोरण शासनाने केलेलं आहे. हा जर आपण बघतो मागील भाग बघतोय तर हा ग्रीन झोन आणि हा दरडग्रस्त प्रवण क्षेत्र असताना MIDCने ही जागा या कंपनीला कशी काय कोणत्या आधारावर प्रस्तावित केली हा आमचा ग्रामस्थांचा पहिला सवाल आहे. जर कुठला तुमचा आर्थिक संबंध ह्या ज्याच्यामध्ये असतील तर आम्ही या MIDCला हा जो जाब विचारण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या माध्यमातून तो निश्चितच याच्यासाठी असेल की ही कंपनी आम्हाला कोणत्याही पद्धतीने इथे येता कामा नये हा आमच्या सर्व ग्रामस्थांचा आमचा निर्धार आहे. जर MIDCने जर प्रयत्न केले MIDC आरोप यांनी प्रयत्न केला या MIDC इथं प्रस्तावित करायला तर आम्ही आमच्या ह्या प्रस्तावित जागेला विरोध आमचा असणारच आहे. तर ह्याच प्रस्तावित जागेमध्ये आम्ही आत्मदहन करू हा निर्धार घेऊन तुमच्या ठिकाणी आम्ही या इथे सांगू इच्छितो. कोकणातील मराठी तरुण म्हटलं की तो शेती सोडून नोकरीच्या पाठी लागलेला दिसतो. पण याला काही अपवादही असतात. बेताची परिस्थिती पण गावाकडेच राहून शेतीमधून चरितार्थ चालवण्याचं धाडस दाखवलं ते दापोली तालुक्यातील कुंभळे गावातील एका युवकानं. कलिंगडाचं उत्तम पीक घेत असतानाच पालेभाजी, दुग्ध व्यवसाय आणि शेळी पालन यासारखे पूरक व्यवसाय करून आपली उत्तम प्रगती करणारे कुंभवे गावचे शेतकरी अनिल हरिश्चंद्र शिगवण यांनी प्रगतिशील शेतकरी हा बहुमान सार्थ ठरवत महाराष्ट्र सरकारचा युवा शेतकरी हा मोठा पुरस्कार प्राप्त केला आहे. यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. हा त्यांचा 11वा पुरस्कार असून या क्षेत्रात त्यांनी केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. युवा वर्गातील मंडळींना प्रेरणा देणारी आहे. याच पुरस्काराचं औचित्य साधून दापोलीचे माजी सभापती किशोरभाई देसाई यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी अजित कदम, संदीप देसाई आणि कुटुंबीय उपस्थित होते. ICSच्या डॉक्टर सचिन भोसले दाम्पत्यानं आंबा उद्योगासाठी उपयुक्त असं पेटंट मिळवलं आहे. खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS
महाविद्यालयातील माहितीशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र आणि संगणकशास्त्र विभागाचे समन्वयक डॉक्टर सचिन भोसले तसेच व्यवस्थापनशास्त्र विभागातील त्यांच्या पत्नी डॉक्टर विजया भोसले यांनी कोकणात प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उद्योगातील डिजिटल मार्केटिंग आणि व्यवसाय विश्लेषण उपकरण तयार करून त्याचं पेटंट मिळवलं आहे. आंबा उत्पादकांना कोणत्या प्रदेशात किंवा देशात त्यांच्या आंब्याला चांगली मागणी असेल हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे या उपकरणाच्या द्वारे सांगितलं जाणार आहे. या नाविन्यपूर्ण उपकरणाचा कोकणातील आंबा व्यावसायिकांना, उत्पादकांना खूप मोठा फायदा होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून येथील स्थानिक आंबा उत्पादकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हे उपकरण महत्त्वपूर्ण ठरणार आहे. डिजिटल मार्केटिंगद्वारे यातून आंब्याच्या किमतीतील चढउतार तसेच गुणवत्तेबाबत काही सूचनाही दिल्या जाणार आहेत. नुकतंच यासाठीचं पेटंट भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून डॉक्टर सचिन भोसले आणि डॉक्टर विजया भोसले यांनी मिळवलं आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होते. सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिराबाई बुटाला, कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रोफेसर डॉक्टर अनिता आवटी, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचं अभिनंदन केलंय. माजी पर्यावरण मंत्री, महाराष्ट्र राज्य रामदासभाई कदम साहेब आणि आमदार योगेशदादा कदम यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या भोसते गावातील विविध विकास कामांचं भूमिपूजन सरपंच रेवती पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी तालुका प्रमुख अरविंद चव्हाण, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सिकंदर जसनाईक, तालुका प्रमुख सचिन धाडवे, तालुका सचिव शांताराम म्हसकर, खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते, युवा सेना तालुका सचिव मिलिंद काते, गुहागर खेड तालुका सचिव सागर महाडिक आणि शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आता वेळ झाली एक क्षणभर विश्रांतीची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी. नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर. मनोरंजनाचा खास खजिना 56 HD अधिक 253 SD चॅनल्स आता फक्त 3,300 रुपयाच्या वार्षिक प्लॅनवर. तर मग वाट कसली पाहताय, आजच रिचार्ज करा. आता एकाच वेळी एकाच घरात 3 वेगवेगळे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी. एक टीव्ही आणि 2 मोबाईल वरती पाहता येणार 3 वेगवेगळे चॅनल्स. सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज 6 महिने फक्त 1250 रुपये आणि 12 महिन्यासाठी फक्त 2400 रुपये. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. क्षितिज कलामंच दापोली यांच्या माध्यमातून आणि दापोली नगरपंचायत, दापोली अर्बन बँक, सिनियर सायन्स कॉलेज, रामराजे कॉलेज, वराडकर बेलोसे कॉलेज, कोकण कृषी विद्यापीठ, कोशी महाविद्यालय दापोली यांच्या सहकार्यातून 11 मार्च 2024 रोजी दापोली शहरातील मध्यवर्ती आझाद मैदानाची साफसफाई आणि स्वच्छता करण्यात आली. यावेळी समस्त दापोलीकरांनी आझाद मैदान साफसफाई स्वच्छता मोहीम मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवत हा आदर्श उपक्रम यशस्वी केला. चिपळूण येथे सभा घेऊन आमदार भास्करराव जाधव यांनी स्वतःच्या पक्षातील सहकारी यांच्यावर तसेच पोलिसांवर टीका केली. त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी मार्मिक शब्दात प्रतिक्रिया दिली. आमच्यासारखी अनेक माणसं तुमच्याकडे पूर्वी आदराने बघत होती, पण आज अनेक माणसं बाजूला गेली याचा विचार करा, तुम्हाला नक्की उत्तर मिळेल, असं निलेश राणे यांनी प्रसिद्धी व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट केलंय. नमस्कार. आज चिपळूणमध्ये भास्कर जाधवांची सभा झाली. मी काही बघितली नाही, पण माझ्या काही सहकाऱ्यांचा फोन आला होता, त्यांनी माहिती दिली. मला या गोष्टीचा आनंद आहे, समाधान आहे की भास्कर जाधव यांनी आजच्या सभेमध्ये शब्द जपून वापरले. मागच्या काही घटनांमुळे त्यांनी चांगलं काहीतरी त्याच्यातून ते शिकले, त्या गोष्टीचा आनंद आहे. आमची पण हीच अपेक्षा आहे की तुम्ही शब्द जपून वापरा. वाईट शब्द वापरायला आम्हालाही काय आवडत नाही, पण ठीक आहे, तरी तुम्ही टीका केली, संस्कृती वगैरे. आता ज्याची ज्याची संस्कृती जशी तसं आम्ही समोरच्याला उत्तर देत असतो. तरी देखील तुम्ही आज लेवलमध्ये होतात, त्या गोष्टीचं खरोखरच समाधान आहे. पण तुम्ही टीका पोलिसांवर केली, स्वतःच्या सहकाऱ्यांवर केली. आता पोलिसांवर टीका करायचं कारण काय? तुम्हाला काय जमायला पोलिसांनी सांगितलं होतं?
आता जमल्यावर काही दगडी खाणार. आता तुम्ही जे केलं त्याच्यावरती रिॲक्शन येणार आणि म्हणून पोलिसांची त्याच्यामध्ये चूक नव्हती. तुम्हाला जर दगडी खायचीच नव्हती तर तिकडे यायलाच नको होतं आणि आलात तर त्याच्यामध्ये पोलिसांची काही चूक नाही. आणि जर तुम्हाला पोलिसांवर एवढा आक्षेप आहे तर तुमचं जे पोलीस प्रोटेक्शन मला आहे असं वाटतं ते देऊन टाका सरकारला परत. तुमचा विश्वास नाही ना पोलिसांवर, प्रोटेक्शन तरी कशाला ठेवता? प्रोटेक्शनही देऊन टाका, पण तेवढं धाडस तुम्ही करणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्याच सहकाऱ्यांवर आज काहीतरी टीका केली. धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या वरळी ते मरीन ड्राईव्ह दक्षिण वाहिनी मार्गिका चं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं उभारण्यात येत असलेल्या सागरी किनारा मार्गाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे, ज्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यामध्ये हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. या कोस्टल रोडमुळे वरळी ते मरीन ड्राईव्ह हा प्रवास अवघ्या 10 मिनिटात पार करता येणार आहे. कोस्टल रोड प्रकल्प एकूण 10.58 किलोमीटर लांब आहे. कोस्टल रोड प्रकल्पासाठी एकूण 14,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले. या प्रकल्पात भरणीवरील रस्ते, उन्नत रस्ते, पूल यांचा समावेश आहे. या रोडमुळे वेळेची अंदाजे 70% बचत होईल, तर इंधनात 34% बचत होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. पर्यायानं विदेशी चलनातही मोठी बचत तर होणार आहे आणि प्रदूषणातही घट होईल असा अंदाजही बांधला जातोय. साती महिला सामाजिक विकास संस्था खेड या संस्थेमार्फत महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी ग्रामीण भागातील विविध गावातील महिलांनी सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, ताराबाई तसेच महिला वकील, शिक्षिका अशा वेशभूषा साकारल्या होत्या. यावेळी महिलांचे कायदे या विषयावर वकील दिलीप चव्हाण यांनी कायदेविषयक माहिती दिली. संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडल्याबद्दल संस्थेच्या संस्थापिका नैना जाधव यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष अंकिता शिकवण, सचिव सुष्मिता शिर्के, कार्यकारिणी स्वाती वैरा, पूनम सालेकर, रुचिता कदम, ऋतुजा गावडे आणि गीता कदम यांनी विशेष मेहनत घेतली. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.